आज मी तुम्हाला दाखवणार आहे देवाची भांडी कशी स्वच्छ आणि साधी ट्रिक साफ करण्याची। तर माझ्याकडे हे बघा देवाची भांडी मी इथे घेतलेली आहेत। स्वामी समर्थ घेतलेले आहेत, कृष्ण आहे, देवाची प्लेट आहे छोटी प्रसादाची, दिवा आहे आणि सामानसुद्धा आहे। त्या व्यतिरिक्त मी ही पितळेची दिवटी आणि बुदली घेतलेली आहे। तर हे सगळं साफ करणार आहोत आपण आणि तांब्यासुद्धा घेतला आहे आणि ही घंटी आहे देवाची। तिथे देवाचं भरपूर सामान मी घेतलेलं आहे। आता आपण याला साध्या पद्धतीने आणि पटकन क्विक होईल अशी आजची रेमेडी आपण बघणार आहोत। आणि तर मी सगळी भांडी घेतली आहे बाजूला, तांब्याची आणि पितळेची पण आहे। तर हे सगळे भांडे आपण कसे स्वच्छ करणार आहोत, एका काही क्षणामध्ये आपण ह्या गोष्टी एकदम पटकन क्लीन होईल अशा काही रेमेडीज आपण बघणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खूप छान ट्रिक दाखवलेली आहे। प्रत्येक भांडं म्हणजे मी तांब्याचे माझ्याकडे देवाचे भांडेसुद्धा आहे, म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरीमध्ये असतंच घरामध्ये। आणि काही छोटं काही इन्ग्रेडियंट्स मी वापरलेलं आहे। मी पहिला अगोदर घेतला आहे 2 टेबलस्पून तर बेसनपीठामध्ये आणि 1 टेबलस्पून मी खायचा आपला सोडा असतो, बेकिंग सोडा, तो टाकलेला आहे। तर याच्यामध्ये 1 लिंबू, अख्खा 1 लिंबू मी पिळला आहे। त्या लिंबामध्ये पूर्ण रस जो असतो तो पूर्ण रस आपण त्या याच्यामध्ये ॲड करायचा आहे। आणि सगळं जिन्नस जे आपण टाकलं, म्हणजे बेसनपीठ टाकलं आहे 2 चम्मच, 1 चम्मच आपण खायचा सोडा टाकलेला आहे आणि त्यामध्ये लिंबाचा रस आहे। सगळ्या गोष्टी आपण एकत्र करून मिक्स करायचं आहे छान, जोपर्यंत एकजीव होत नाही, फसफसत नाही, म्हणजे असं बबल्स येत नाही, तोपर्यंत ते आपल्याला एकजीव करायचं आहे। आणि सगळे रेमेडी एकत्र केल्यानंतर पुढची प्रोसेस आपण करणार आहोत। तर हे बघा मी थोडं मिक्स करून घेतलं। आता हे सगळं एकत्र केलं आहे। आता थोडंसं याच्यामध्ये मी पाणी टाकते, नुसतं लिंबाचा रसाने होत नाही, तर थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करायला लागतो। आणि पाणी ॲड केल्यामुळे काय होतं ते बघा, हे क्विक आणि इझी पटकन जेव्हा आपल्याला पितांबरी नसेल किंवा कुठलाही साहित्य नसेल, असं म्हणजे चिंच वगैरे, लिंबू, या सगळ्या म्हणजे गोष्टी नसेल किंवा सुकलेलं लिंबू वगैरे आपल्याकडे नेहमीच असतं, तर अशा वेळेला काय करावं, देवाची भांडी घासायची, म्हणजे पितळ, तांबं असं घासायचं असेल तर ही इन्ग्रेडियंट्स म्हणजे हे जे मी आज वापरलेले आहेत तुम्हाला दाखवते, ते खूप उपयोगी पडतात बघा। मी पाणी टाकून थोडंसं मॅश केलं एकत्र, हे थोडंसं फसफसतं तेव्हाच आपल्याला लगेच करायचं आहे, कारण खूप वेळ झाला की त्याला लिंबूमध्ये सॅट्रिक ॲसिड असतं आणि आपण सोडासुद्धा घेतलेला आहे, त्याच्यामुळे दोन्ही अगदी फसफसतं आणि लगेचच क्विक आपल्याला रिझल्ट देतं। तर बघा मी थोडंसं लिंबू आपला रस काढून घेतलेला आहे, त्याच लिंबू मी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो मी हे बनवलेलं आहे त्यानेच मी घासायचं, म्हणजे काय होतं की लगेचच ते सारण त्याला लावलं की छान व्यवस्थित निघतं, म्हणजे पटकन निघतं, खूप जास्त वेळ असं घासं बसायला नाही लागत। तर मी थोडंसं लावून ठेवते सगळ्या भांड्यांना, अगदी हलक्या हाताने, खूप जास्त पण जोर द्यायची गरज पडत नाही आणि साधं पटकन होणारी अशी इन्ग्रेडियंट्स आज आपण बघतोय। आणि काही टिप्ससुद्धा मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये, की जेव्हा तुमच्याकडे पितांबरी संपली असेल त्यावेळेस ही इन्ग्रेडियंट्स, हा जो आपण टिप्स बघतोय आजची, हे खूप उपयोगी पडतं। अगदी घरातल्याच गोष्टी आपण घेतलेल्या आहे, बेसनपीठ, सोडा, खाण्याचा सोडा प्रत्येकाकडे असतो, बेसनपीठसुद्धा असते आणि लिंबू, ह्या तिन्ही इन्ग्रेडियंट्सनी आज आपण हे रेमेडी करतोय। म्हणजे बघा किती पटकन आणि इझी होतं, जास्त वेळ लागत पण नाही। पितांबरी आणणार, कधी हे करणार, तर त्या संपली, तर अशा वेळेला ही छोटीशी गोष्ट आपल्या किचनमध्ये नेहमीच असते। तर मी दिवटी बुदली घेतलेली आहे। दिवटीचे प्रत्येक पार्ट आपण स्वच्छ करतोय, म्हणजे प्रत्येक पार्ट वेगवेगळे काढायचं, म्हणजे वेगवेगळे निघतात आणि आतून बाहेरून असं स्वच्छ घासता येतं, अगदी क्लीन येतं। नाही तर काही वेळेला काय होतं की आतला भाग तसंच राहतो, बाहेरचं घासलं जातं आणि आतमध्ये असं घाण साचलेली असते आणि त्याच्यामुळे ते खूप आतलं सुद्धा खराब होऊन जातं आणि ते पॅक बसतं, असं निघत पण नाही। त्याच्यामुळे मी प्रत्येक पार्ट्स वेगवेगळा करते आणि पूर्ण स्वच्छ घेऊन घासून काढते। तर देवाची घंटीसुद्धा आहे, भरपूर आपल्याकडे देव वगैरे असतात, तर देवाचं असं प्रत्येक वस्तू आपण याने घासली, साफ केलं तर अगदी क्लीन निघतं। तांब्याला थोडंसं वेळ लागतो तांब्याचा, कारण की हे सगळं शेवटी घेतलेलं आहे मी। तांब्याचं खूप घाण झालेला असतो, आतून बाहेरून खूप काळपट झालेला असतो, त्याच्यामुळे काय होतं, जर तुम्ही रेमेडी अगोदर आपण केलेली आहे, त्या रेमेडीमध्ये जर थोडंसं सॅट्रिक ॲसिड असं ते उडून जर गेलं असेल, तर तुम्ही परत ते थोडंसं बनवू शकता, म्हणजे लिंबू टाकून आणि सोडा घेऊन थोडंसं बेसन पिठामध्ये मिक्स करून ते तुम्ही परत करू शकता, म्हणजे ते पटकन निघतं। त्यातलं सॅट्रिक ॲसिड निघालं की लवकर कवर होत नाही
लवकर निघायला थोडासा वेळ लागतो, पण होतं छान, व्यवस्थित क्लीन निघून जातं. त्यामध्ये थोडंसं आणखी ॲड तुम्ही केलं परत, बराच वेळ तुम्हाला लागत असेल भांडी घासायला, बरेच भांडी असतील, भरपूर भांडी असतील तांब्या पितळ्याची, तर त्यावेळेस जास्त क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता. म्हणजे कळशी वगैरे असतं, कोणाकडे तांब्या पितळ्याचे मोठे मोठे भांडे असतात, तामण असतं मोठे, तर अशा वेळेला इन्ग्रेडियंट्सचे प्रमाण तुम्ही वाढवून थोडंसं त्याला एकत्र करून अशा प्रकारे तुम्ही घासू शकता. म्हणजे खूप वेळ लागणार पण नाही आणि क्विक होईल. आतलं बाहेरून स्वच्छ होईल. आतला भागसुद्धा खूप काळपट झालेला असतो, डागं पडलेले असतात पाण्याची. तर अशा वेळेला असं हे रेमेडी आपण आजची जी केलेली आहे ती रेमेडी खूप इझी पडतं आणि छान पद्धतीने हँडल आपल्याला करता येतं आणि क्लीन पण निघतं. आता माझी सगळी भांडी स्वच्छ असं घासून झालेली आहेत. आता मी तुम्हाला दाखवते की एक एक भांडं मी स्वच्छ असं धुवून दाखवते, म्हणजे खूप जास्त वेळ पण ठेवायचं नाही, तर परत त्याचे डाग त्याला लागू शकतात. म्हणून लगेचच एका भांड्यामध्ये पाणी घेतलं मी आणि छान आतून बाहेरून स्वच्छ करून तुम्हाला मी दाखवते. बघा किती क्लीन आणि खूप स्वच्छ निघालेलं आहे. तांब्यासुद्धा बघा आतून बाहेरून स्वच्छ असं निघालेलं आहे. मी ते धुवून घेतलं आहे. थोडंसं भांड्यामध्ये ते बसत नव्हतं म्हणून बेसिनमध्ये ते तांब्याला धुवून घेतलं आणि स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून काढायची, म्हणजे ती खराब पण होत नाही आणि त्याला डागा पण लागत नाही. अशी जे बरेच दिवस राहतात, तर त्याच्यामुळे एक एक भांडं मी तुम्हाला दाखवते स्वच्छ करून कशा प्रकारे धुतलं जातं, साफ केल्यानंतर कसं दिसतं. तर मी दुटी पूर्ण ओपन केली होती, तर ते ओपन केल्यानंतर प्रत्येक पार्ट स्वच्छ निघतो. आतला भाग काळपट असतो, तो बऱ्याच वेळेला आपलं लक्ष जात नाही, तर वरच्यावर आपण साफ करतो, तर आतलं सुद्धा कीटन नसतं आतमध्ये आणि त्याच्यामुळे ते तसंच जळलं जातं. तर त्यामुळे मी ते स्वच्छ काढते. ड्युटीसुद्धा बघा किती छान स्वच्छ निघालेली आहे. हे पाणीसुद्धा चेंज करा, कारण खराब झालेलं पाणी परत हे केल्यापेक्षा एकदा पाण्याने धुवायचं, परत दुसऱ्या पाण्याने घ्यायचं, म्हणजे दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुतली की आणखी स्वच्छ निघतं आणि त्यावर डाग पण पडत नाही. आणि लगेच सुका कपडा असो त्याने पुसून काढली तर आणखीन क्लीन आणि खूप सुंदर अशी चमकदार आपली भांडी दिसतात. बघा किती सुंदर आणि पटकन क्विक अशी आजची रेमेडी तुम्हाला दाखवलेली आहे. तर देव बाप्पा पण आपले आपण याच्यामध्ये स्वच्छ करतो आहे. तामणसुद्धा बघा खूप सुंदर, थोडा वेळ लागतो तांब्याच्या यायला, पण पितळाची भांडी ते बाकीची भांडी जी आहे ते पटापट होऊन जातात. असा हा आजचा व्हिडिओ आपण केलेला आहे. कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता. पटकन इझी आणि क्विक होणारी रेमेडी आज मी तुम्हाला दाखवलेली आहे. ही रेमेडी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. बघा अगोदरची भांडी कशी होती आपली आणि आत्ताची भांडी कशी आहे, म्हणजे बिफोर आणि आफ्टर हे दोन्ही गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या आहे. छान इन्ग्रेडियंट्स घरच्या घरी साध्या सिंपल याच्यामध्ये आपण वापरलेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या रेमेडीसोबत, अशाच घरगुती रेमेडीसोबत आणि काही टिप्ससोबत. धन्यवाद.